तर जय हरी मंडळी. तर कसं काय, बरं आहे ना? आपण आलो तो शिर्डीला. तर कशासाठी पूर्ण व्हिडिओ बघा, सांगतो व्हिडिओ. तर घरून निघताना का नाही आपण ब्लॉग करायचं विसरलो. त्यामुळे काय नेवाशाच्या पुढे आल्यावर आपण ब्लॉग चालू केला. आपला भाऊ का नाही बसला होता गाडी चालवायला. त्यामुळे आपण काय घेतला कॅमेरा आणि लागलो आपल्या कामाला. थोडं पुढे आल्यावर का नाही मित्रांनो, आपल्या भावाने लावली एक एनर्जी ड्रिंक लावल्यामुळे तो बसला माग, मी बसलो गाडी चालवायला. मग काय शूटिंग तर काय हातात करता येणार नाही, मग ठेवला खिशात मोबाईल, चाललो पुढे. मध्ये चालता चालता आम्हाला गाया म्हशी दिसायला लागल्या. मग काय आपला भाऊ लागला बापाऱ्या मारायला, आपण एवढ्या घेऊ तेवढ्या घेऊ. मी म्हंटल चला मग आता काय, गाडी पळवलेलीच बरं. मग काय आलो श्रामपूर मध्ये मग आपल्याला दिसली आपली शाळा. शाळेचा पूर्ण व्हिडिओ घेता नाही आला, पण जुन्या आठवणी ताज्या झाल्या होती. मग थोडं पुढे आल्यावर थोडं ट्रॅफिक लागलं. त्याला म्हटलं भाऊ जाऊ द्या, मी रील स्टार आहे. मग काय त्यांनी आपल्याला जाऊन दिलं. असं काही नाहीये मित्रांनो, आपल्याला काही कुत्रा ओळखत नाही, त्यामुळे काय निघालो पुढे. थोडं पुढे आलं का नाही मित्रांनो, आपल्याला काय तिथं आपल्या राजांचं दर्शन झालं आणि निघालो पुढे. मग काय पुढे आलो बाबळेश्वर मध्ये काय आपल्याला आपल्या दिदीला न्यायचं होतं शिर्डीला. दिदीचं काम होतं शिर्डीमध्ये, मग दिदीला घेत आणि निघालो शिर्डीला. दिदीचं थोडं बँकेत काम होतं. मग काय उतरलो, बँकेत गेलो, थोडं इकडे तिकडे चाललो, बँकेत काम झालं. मग काय निघालो शिर्डीला मंदिराकडे दर्शनाला. मग रस्त्यात भावाच्या डोक्यात ट्यूब भेटली. भाऊ म्हटला की नाही भाऊ दर्शन तर होणार नाही, खूप गर्दी दिसती. मग काय एक काम करू, बाहेरून दर्शन घेऊ आणि निघू, कारण की आम्हाला खूप लांब यायचं होतं, 100 किलोमीटर मागं घरी यायचं होतं. मग आता काय मला तर लागली होती भूक, यांना दोघांना होता उपवास. तर आपला भाऊ म्हटला चल तुला जेवण आणतो. मग काय निघालो मंदिराच्या भोजनालयाकडे. मग गेलो तिथं पोटभर जेवलो, मग आलो मागं. मग आता घरी निघायचा प्लॅन होता. मग काय निघलो घरी. यांना दोघांना तर काय उपवास होता, हे काय जेवले नाही. मग रस्त्यात आपल्याला एक बोर्ड दिसला. मग दिदी सांगायला लागली आपल्याला की 12 ते 16 ऑक्टोबर पर्यंत इथं महापुराण कथा आहे, तुम्हाला यावं लागतं. मग काय म्हटलो येऊ, म्हटलं बिनधास्त चला, काय आपल्याला तरी काय काम म्हटलं घरी. मग काय दिदीला जाता जाता फळं वगैरे घेऊन दिले, निघालो आम्ही घरी. आपल्या ब्लॉग मध्ये एवढंच संपला विषय. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.